माझी 35 वर्षांची काकू अनेक वर्षांनंतर घरी आली होती, कारण ती नव्यासोबत बोरला राहत होती. तिथून आल्यापासून ती नेहमी माझ्या आजूबाजूला घुटमळत असे. एक दिवस जेव्हा आईवडील घरी नव्हते, तेव्हा माझ्या हातून पॅन्टची चैन चुकीच्या जागी अडकली. तेव्हा काकू माझी मदत करायला आली. पण त्यानंतर तिने मला विचित्र प्रकारे नको असलेल्या ठिकाणी स्पर्श करायला सुरुवात केली. ती म्हणाली, "अरे वा! तू आता 18 वर्षांचा झाला आहेस, तरी तुझं हे एवढं मोठं. तू तर खूप देखणा झाला आहेस," असं म्हणत काकूने माझं ते पाहिलं आणि माझं नाव अमित आहे आणि मी 12वी मध्ये शिकतो. माझी काकू अनेक वर्षांनंतर आमच्या घरी आली होती. तिच्या लग्नानंतर ती थेट नव्यासोबत बोरला गेली होती. माझे काका तिथे नोकरी करतात. मी घरी एकटाच असतो. दुपारी शाळेतून घरी आल्यावर माझी काळजी घ्यायला घरी कोणी नसायचं, म्हणून बाबांनी काकूला आमच्या घरी बोलावलं होतं. मला पाहताच काकूने मला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, "अमित, तू किती लवकर मोठा झालास." काकू घरी आल्यापासून ती माझ्याच खोलीत राहत होती. मी सुद्धा आनंदाने माझी खोली तिच्यासोबत ॲडजस्ट करत होतो. दुपारी जेव्हा मी शाळेतून घरी यायचो, तेव्हा माझ्या हातातून बॅग घेण्यापासून ते मला जेवण भरवण्यापर्यंत माझी सगळी काळजी काकूच घ्यायची. मी आता 18 वर्षांचा झालो होतो आणि 12वी मध्ये शिकत होतो. काकूला घरी बोलावण्याचं आणखी एक कारण होतं. सुमारे 2 महिन्यांपूर्वी मला ॲनिमिया झाला होता, त्यामुळे मला खूप अशक्तपणा जाणवत होता. काकूला घरी येऊन बरेच दिवस झाले होते. माझ्या शाळेत जाण्यापासून ते माझ्या अभ्यासापर्यंतची सगळी जबाबदारी काकूच उचलत होती. एक रात्र अचानक माझी झोप उघडली. माझी झोप अचानक उघडण्याचं कारण होतं माझ्या अंगावर फिरणारा हात. काकू अचानक माझ्या अंगावर हात फिरवू लागली होती. मला अंगावर कुणाचा हात फिरवलेला अजिबात आवडत नाही. मला वाटलं हे सगळं काकूकडून चुकून झालं असेल, पण हळूहळू काकूच्या काही अशा गोष्टी माझ्यासमोर येऊ लागल्या ज्या गोष्टी मला अजिबात आवडत नव्हत्या. त्या दिवशी मी पहिल्यांदा त्यांचं ते विचित्र वागणं पाहिलं होतं, म्हणून मी त्यांना काही बोललो नाही. पण दुसऱ्या दिवशीसुद्धा काकूने पुन्हा तसंच काहीतरी केलं. लागोपाठ 4 दिवस काकूचं हे विचित्र वागणं सहन केल्यानंतर मी ठरवलं की आता मी याबद्दल तिच्याशी बोलेन. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी दुपारी शाळेतून घरी आलो आणि जेवण करताना मी त्यांना विचारलं, "काकू, मागच्या काही दिवसांपासून रात्री झोपताना तुम्ही माझ्या अंगावर हात का फिरवता? तुम्हाला काहीतरी वेगळं स्वप्न येतंय का?" जसा मी काकूला हा प्रश्न विचारला, तसे त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. त्या म्हणाल्या, "अरे, बहुतेक मी गाढ झोपेत असताना माझा हात नकळत तुझ्या अंगावर गेला असेल." तेव्हा मी काकूच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, परंतु यामागची खरी गोष्ट वेगळीच होती. पुढच्या रात्री झोपल्यानंतर थोड्याच वेळात माझी झोप उघडली आणि याच कारणामुळे माझी मध्यरात्रीत झोप मोडली होती. मी उठलो आणि पाहिलं, तर काकू माझ्या शेजारी नव्हत्या. मला वाटलं, त्या पाणी प्यायला गेल्या असतील, पण त्या खोलीतल्या किचनमध्येही नव्हत्या. मग मी उठून काकूला शोधायचा विचार केला. मग मी खोलीच्या बाहेर डोकावून पाहिलं, तर काकू बाहेर पडवीत फिरत होत्या. तेव्हा मी काकूच्या दिशेने जायचा विचार केला. पण तितक्यात काकू माझ्या खोलीकडे वळल्या. जर काकूने मला पाहिलं असतं, तर त्यांना वाटलं असतं की मी त्यांचा पाठलाग करत आहे. म्हणून काकूच्या मला बघण्याआधीच मी माझ्या खोलीत परत जाऊन झोपलो. थोड्याच वेळात काकूही खोलीत आल्या. येताच त्या झोपल्या आणि त्यांचं तेच विचित्र वागणं पुन्हा सुरू झालं. त्या माझ्या अंगावर हात फिरवू लागल्या. काकू असं विचित्र का वागत होत्या, हे मला समजत नव्हतं. पण एक गोष्ट मला नक्की समजली होती की त्या बाहेर जातात आणि मग माझ्या अंगावर हात फिरवतात. काकू रात्री पडवीत काय करतात, हे जाणून घ्यायची माझी इच्छा वाढत होती. दुसऱ्या दिवशी दुपारी घरी फक्त मी आणि काकूच होतो. त्या मला अभ्यास शिकवत होत्या. जेव्हा त्या मला शिकवत होत्या, तेव्हा मी थोडं हसून विचारलं, "काकू, तुम्ही किती सुंदर आहात." त्या काही बोलल्या नाहीत. मग मी माझ्या खोलीत जाऊन आराम करायला लागलो. थोड्या वेळात मला खूप भूक लागली होती. मला अंडे खायची इच्छा होत होती, म्हणून मी काकूला माझ्यासाठी अंडे बनवायला सांगितलं.
त्यावेळी काकू आईच्या खोलीत होत्या. जेव्हा मी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा मला काकू तिथे एका वेगळ्याच रूपात दिसल्या. त्या नुकत्याच आंघोळ करून बाहेर आल्या होत्या. त्या आरशात स्वतःच्या सौंदर्याला न्याहाळत होत्या. जणू काही त्या 20 वर्षांच्या तरुणी होत्या. मी खोलीच्या बाहेर उभा होतो, पण त्या स्वतःला हिरोईन समजून आणखीनच केस सावरत होत्या. तिकडे माझ्या पोटात कावळे ओरडत होते. शेवटी मी काकूच्या खोलीत गेलो. मला पाहताच काकू थोड्या लाजल्या. त्यावेळी त्या माझ्यासमोर उभ्या होत्या आणि माझ्याशी बोलू लागल्या. काकूने त्यावेळी प्लाझो टॉप घातला होता. मला पाहताच त्या म्हणाल्या, "उठलास अमित तू? अच्छा, आता आलाच आहेस, तर सांग, मी कशी दिसतेय?" पण मला भूक लागली होती, म्हणून मी तिथे गेलो होतो. पण काकू माझ्या तोंडून स्वतःची तारीफ ऐकायला उत्सुक झाल्या होत्या. तेव्हा त्यांनी माझा हात पकडून मला आरशासमोर उभं केलं. एक हात माझ्या गळ्यात टाकून त्या मागे उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, "अमित, तुला काय वाटतं, मी कोणापेक्षा कमी सुंदर दिसते का?" पण मी काय करणार, माझ्या पोटात आग लागली होती. "काकू, माझ्यासाठी अंडे बनवशील का?" माझं बोलणं ऐकून काकू हसल्या. त्या म्हणाल्या, "मी तर तुला मोठा समजले होते, पण तू अजूनही लहान मुलांसारखा वागतोस. काही हरकत नाही, आता तुला समजूतदार बनवण्याची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे, तू इथे थांब, मी तयार होऊन येते." त्यावेळी मी त्या खोलीतून बाहेर आलो. थोड्याच वेळात त्यांनी मला अंडे बनवून दिले. त्याच रात्री मी ठरवलं होतं की रात्री मी पडवीत जाणार. कारण मला हे जाणून घ्यायचं होतं की काकू तिथे का जातात. रात्री झोपल्यानंतर थोड्याच वेळात मी डोळे उघडले. त्यावेळी मी मुद्दाम बडबड करत होतो, "पाणी कुठे आहे? तहान लागली." पण खोलीत पाणी दिसत नव्हतं, म्हणून आता मला किचनमध्ये जाऊनच पाणी प्यावं लागणार होतं. मी हे सगळं मुद्दाम बडबड करत होतो, जेणेकरून काकूला वाटेल की मी खरंच पाणी प्यायला जात आहे, कारण मला चांगलं ठाऊक होतं की त्याही जाग्या आहेत. मग मी खोलीतून बाहेर पडलो. पाणी प्यायला किचनमध्ये न जाता मी थेट पडवीत गेलो. काकू तिथे मोबाईलमध्ये काहीतरी बघत होत्या. ते दृश्य बघून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मला जे समजून घ्यायचं होतं, ते मी समजलो. मग मी शांतपणे माझ्या खोलीत परत आलो. मला समजलं होतं की काकूच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं आहे. आता मला त्यांच्याशी एकट्यात बोलायचं होतं. पाहता पाहता 5 दिवस निघून गेले. माझ्या हिवाळ्याच्या सुट्ट्या सुरू व्हायच्या होत्या. आईवडिलांनी मनालीला जायचा प्लॅन बनवला होता. हा प्लॅन त्यांनी फक्त स्वतःसाठीच बनवला होता. आईवडिलांचं म्हणणं होतं की समोर माझी 12वीची परीक्षा आहे, म्हणून आता मी सुट्टीचा उपयोग माझ्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी करावा. आईवडिलांनी मला सुट्टी असूनही अभ्यास करायला सांगितला होता आणि याच कारणामुळे ते मला ट्रिपला सोबत घेऊन गेले नव्हते. 5 दिवसांनंतर जेव्हा माझ्या सुट्ट्या सुरू झाल्या, तेव्हा आईवडील त्यांच्या ट्रिपला निघून गेले होते. त्यांच्या गेल्यानंतर घरात मी काकूंसोबत एकटाच होतो. त्या दिवशी घरात कोणी नव्हतं, तेव्हा मी काकूला प्रश्न विचारला. मी त्यांना म्हणालो, "काकू, तुम्हालाही असं वाटत असेल ना की तुम्हालाही कोणीतरी असं हवं आहे, ज्याने तुमच्यावर प्रेम करावं?" जसा मी हा प्रश्न विचारला, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, "अमित, तू खरंच माझ्या मनातली गोष्ट ओळखलीस." मग काकू रडत रडत मला मिठी मारली. त्या म्हणाल्या, "मी तुला लहान मुलगा समजत होते, पण तू अजिबात लहान नाहीयेस. तुझ्या या समजूतदारपणाचं बोलणं ऐकून मला तुझ्या आतला एक समजूतदार माणूस दिसत आहे." मग काकूचा माझ्याप्रतीचा दृष्टिकोन बदलला होता. एक दिवस अंघोळ केल्यानंतर मी जीन्स घातली. घालताना अचानक पॅन्टची चैन अडकली आणि मला खूप दुखायला लागलं. तेव्हा मी मोठमोठ्याने आवाज द्यायला लागलो, पण घरात तर कोणी नव्हतं. तेव्हा माझा आवाज ऐकून काकू धावत माझ्या खोलीत आल्या. त्यांनी जवळ येऊन मला विचारलं, "काय झालं अमित?" मी त्यांना सगळं सांगितलं. तेव्हा त्या माझ्या जवळ आल्या आणि माझी मदत करू लागल्या. जसा त्यांनी माझ्या जीन्सला हात लावला, तसा मी लाजून मागे सरकलो. मी म्हणालो, "काकू, मला लाज वाटते." तेव्हा त्यांनी समजावत सांगितलं, "आत्तापुरती तुझी लाज बाजूला ठेव, नाहीतर तुला कायमचा त्रास होईल. आता घरात कोणी नाही, म्हणून मदत मलाच करावी लागेल."
तेव्हा मी माझे डोळे मिटून घेतले आणि काकूला माझी मदत करू दिली. कारण त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. थोड्याच वेळात काकूने मला त्या त्रासातून सोडवलं, पण त्यानंतर काकूची नजर माझ्यावर काही वेगळ्याच प्रकारे पडू लागली. जेव्हा त्यांनी माझी मदत केली, तेव्हा नकळत त्यांचा स्पर्श चुकीच्या जागी झाला होता आणि माझी मदत केल्यानंतर त्या मला एका वेगळ्याच नजरेने बघू लागल्या होत्या. त्या म्हणाल्या, "अमित, मी तुला इतके दिवस काहीतरी वेगळंच समजत होते, पण तू तर 18 वर्षांच्या वयातच खूप समजूतदार झाला आहेस." काकू जे काही बोलत होत्या, ते सगळं मला खूप चांगल्या प्रकारे समजत होतं. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर अचानक हसू आलं. त्या दिवसानंतर काकू म्हणाल्या, "आजपासून घरात कोणी येईपर्यंत मी तुला अंघोळ घालून देईन." मी त्यांना लगेच नकार दिला, कारण मी खूप लाजाळू स्वभावाचा होतो. माझ्या नकारानंतरही काकू म्हणाल्या, "ठीक आहे, अंघोळ तू स्वतःच कर, पण अंघोळ झाल्यावर तुला तयार करण्याची जबाबदारी माझी असेल." दररोजच्या सवयीप्रमाणे मी झोपलो नव्हतो, तर उठून खोलीच्या बाहेर गेलो आणि मोबाईल चालवू लागलो. मोबाईलचा आवाज ऐकून काकू खोलीतून बाहेर आल्या. बहुतेक त्या खोलीत आराम करत होत्या. दुपारी ज्या प्रकारे काकू तयार झाल्या होत्या, त्यांची पद्धत काही वेगळीच होती. खैर, आजही काकूने वेगळ्या प्रकारचा ड्रेस घातला होता. त्या म्हणाल्या, "अमित, मी तुझ्यासाठी रसगुल्ले बनवले आहेत. आता थोडा वेळ थांब, मी किचनमधून घेऊन येते." जाताना त्यांनी माझा मोबाईल बंद केला होता आणि रसगुल्ले आणायला किचनमध्ये गेल्या. त्या मला तिथेच रसगुल्ले खाऊ शकल्या असत्या, पण त्यांनी तसं नाही केलं. त्या मला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या आणि मला बेडवर बसवून स्वतःच्या हाताने रसगुल्ले भरवू लागल्या. भरवताना काकू वारंवार माझ्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. त्या म्हणाल्या, "तू मोठा आणि खूप समजूतदार झाला आहेस." तेव्हा काकूने जे अत्तर लावलं होतं, त्याचा सुगंध माझ्या पूर्ण खोलीत दरवळत होता. त्या माझ्याशी बोलतही होत्या. मग मी गाढ झोपेत गेलो. जेव्हा माझी झोप उघडली, तेव्हा मला थोडा अशक्तपणा जाणवत होता आणि मी तिथेच बेडवर बसलो. थोड्या वेळानंतर काकू माझ्या रूममध्ये आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मितहास्य होतं. त्या म्हणाल्या, "अमित, मला काहीच आयडिया नव्हती की तुझ्या इथे असण्याने मला इतका आनंद होईल." काकूच्या बोलण्याचा मला काही अर्थबोध होत नव्हता. मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मी माझ्याच स्वप्नात हरवलो होतो. काकू म्हणाल्या, "तू अंघोळ करून ये, आपण मजा करू." मी अंघोळ करून खोलीतून बाहेर गेलो. तेव्हा काकूने माझा आवडता चित्रपट लावला होता. याआधी काकूने कधी माझा चित्रपट लावला नव्हता. त्यांना हॉलिवूडचे चित्रपट अजिबात आवडत नव्हते, पण त्या दिवशी त्यांनी स्वतःहून माझा आवडता चित्रपट लावला होता. इतकंच नाही, एक रोमँटिक सीन आल्यावर त्यांनी जोरात माझा गाल पकडला आणि काकूला मी मागून स्पर्श केला. काकू इतक्या जास्त आनंदी का होत्या, हे मलाही समजत नव्हतं. त्या दिवसानंतर जसा जसा दिवस जात होता, तसतसा काकू मला आणखीनच आनंदी दिसू लागल्या. पण रात्री सुमारे 2 वाजल्यानंतर जेव्हाही माझी झोप उघडायची, तेव्हा मला खूप जास्त अशक्तपणा जाणवायचा. झोपेतून उठल्यावर जेव्हा मी सकाळी नाश्ता करायला जायचो, तेव्हा काकू नेहमी एकच गोष्ट बोलायची, "अमित, आज तू मला खूप आनंद दिलास." मी त्यांना कशा प्रकारे आनंदित करत होतो, हे मला स्वतःलाच माहीत नव्हतं. मग काकू मला जे काही म्हणायच्या, ते ऐकून मला बरं वाटायला लागलं होतं. सुरुवातीला मला काकूंकडून तयार व्हायला थोडी लाज वाटायची, पण आता मी कोणतीही लाज न बाळगता त्यांच्याकडून तयार होऊ लागलो होतो. मग काही दिवसात काकू आणि माझ्यामध्ये एक वेगळं नातं तयार झालं आणि हळूहळू सगळं काही मला छान वाटू लागलं होतं. मग काही दिवसांनी सगळे घरी परत आले, तरीही माझ्या काकूने माझी खूप चांगली काळजी घेतली. एक दिवस काकांचा बंगळुरूहून फोन आला की आता परत या. मी तिथेच उभा राहून ऐकत होतो की काकू परत बंगळुरूला जात आहेत. मला जोरदार धक्का बसला मित्रांनो. जेव्हा कोणाबद्दल आकर्षण निर्माण होतं, तेव्हा त्याच्याशिवाय दिवस काढणं खूप कठीण होतं आणि हेच माझ्यासोबत होत होतं. काकू परत बंगळुरूला निघून गेल्या आणि मी त्यांच्या आठवणीत, त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवत राहिलो. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी कहाणी. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल,
तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव्ह यू अँड टेक केअर.